टोटल महानगरपालिकेत प्रभाग किती आहेत? प्रभाग 81. 81. नवीन आत्ता जी बहुसदस्य झाली आहेत त्याप्रमाणे टोटल किती आहेत? सांगतो 2 मिनटं. भागिले 4. 2 मिनटं. कोल्हापूर महानगरपालिकेची निवडणूक सुद्धा आहे, तर यामध्ये टोटल किती प्रभाग असणार आहेत? टोटल माझ्या अंदाजे तरी 40 ते 50 काहीतरी आहेत असं. हां 50. हां. पण त्यात अधिकार कर्तव्य वगैरे काय आठवत आहे? शाळेमध्ये आपण शिकलो. कामातनं आम्हाला वेळ मिळत नाही. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये महानगरपालिका किती आहेत? एक आहेत. कन्फर्म? लोकशाही ही केवळ मतदानाचा अधिकार मिळाल्यानं सशक्त होत नाही, तर ती नागरिक शास्त्राची जाणीव असलेला सजग मतदार समाजात तयार झाल्यानं सशक्त होते. मात्र आजचा मतदार हळूहळू नागरिक शास्त्रापासून दूर जाताना दिसत आहे आणि यामुळेच संविधान, अधिकार, कर्तव्ये, प्रशासनाची रचना, सत्तेवर अंकुश ठेवण्याची जबाबदारी या मूलभूत बाबी विसरल्या जात आहेत. याचे परिणाम लोकशाहीच्या मुळावर घाव घालणारे ठरत आहेत. आपले अधिकार काय आहेत, त्यासोबत कर्तव्य कोणती आहेत, शासन कसे चालते, निवडणूक प्रक्रिया का महत्वाची आहे, प्रतिनिधींची जबाबदारी काय आहे, हे सर्व नागरिक शास्त्राचे मूलभूत घटक आहेत. आम्ही आपल्या प्रसार माध्यमच्या व्यासपीठावरून समाजात नागरिक शास्त्राच्या मूलभूत जाणीवेसाठी आम्ही भारतीय लोक हे विशेष सदर घेऊन येत आहोत. या सदरात आम्ही नागरिक शास्त्राच्या ज्ञानाची उजळणी घेण्यासाठी नागरिक शास्त्राचा पेपर घेणार आहोत. मतदार राजाला विसर पडलेल्या त्याच्या मूलभूत जबाबदाऱ्या, हक्क आणि लोकशाही विषयी असणारी त्याची बांधिलकी या गोष्टीची जाणीव करून देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणार आहोत. आपण सर्वच जण भारतीय म्हणून लोकशाही मजबूत करण्याच्या दिशेने एक जबाबदार पाऊल उचलू. सहभागी व्हायला आणि पाहायला विसरू नका आम्ही भारतीय लोक, पेपर नागरिक शास्त्राचा. नमस्कार, मी आकाश कुलकर्णी. प्रसार माध्यमच्या आम्ही भारतीय लोक अर्थात पेपर नागरिक शास्त्राच्या या सदरामध्ये आपलं स्वागत. नागरिकशास्त्र जे आपण शाळेमध्ये, शालेय जीवनामध्ये शिकलेलो आहेत आणि सगळ्यांना माहिती आहे, नागरिकशास्त्र हा विषय होता जो इतिहासाच्या पुस्तकाच्या अगदी शेवटला काही पानांचा नागरिकशास्त्र होता आणि तो शाळेतसुद्धा अगदी 20 मार्कांपुरताच मर्यादित होता. खरं तर अख्खा स्वतंत्र विषय शिकवण्याची आत्ता काळाची गरज आहे, परंतु तो फक्त 20 मार्कांपुरताच मर्यादित राहिलेला आहे. खरं बघायला गेलं तर लोकशाहीच्या दृष्टिकोनातून नागरिकशास्त्र महत्त्वाचं आहे, कारण त्यातच आपल्याला हक्क, कर्तव्य आणि अधिकार कळतात आणि तेच हक्क, अधिकार आणि कर्तव्याची उजळणी करण्यासाठी आपण हे सदर घेतो आहे, ज्याचं नाव आहे आम्ही भारतीय लोक अर्थात पेपर नागरिकशास्त्राचा. चला तर मग आपण ती उजळणी पुन्हा एकदा करूया आणि या लोकशाहीच्या आज्ञाला लागलेल्या कॅन्सरला क्युरा लाईफने बरं करूया आणि लोकशाहीच्या दृष्टीने सदृढ आणि निरोगी राहूया. चला तर आपण गप्पा मारूया आणि बऱ्याच प्रश्नांची उत्तरं देणाऱ्यांना एक छानसं गिफ्टसुद्धा देणार आहोत आपण. चला तर जाऊया. येस, तुम्ही बोलू शकता का? बोलायला आहे अवेलेबल? येस, बोलू शकता. आम्ही एक सदर करतो आहे ज्यामध्ये नागरिकशास्त्राविषयी तुम्ही काय प्रोफेशन आहे तुमचं सांगू शकाल? येस, काय प्रोफेशन, काय काम करतात? शिक्षण 7वी झाले. ओके, काही हरकत नाही. आत्ता काम काय करतो? गृहिणीच आहे. गृहिणी आहात, व्हेरी गुड. आपण काय करतोय, नागरिकशास्त्र याविषयी बेसिक प्रश्न घेतोय. त्यावर जर प्रश्नाची उत्तर दिली तर आम्ही तुम्हाला एक छानसं गिफ्टसुद्धा देऊ, जे आत्ता इयर एंडिंगच्या वेळेला महत्त्वाचं आहे. तयार आहात तुम्ही? गप्पा मारायला आम्हालासुद्धा आवडेल तुमच्याशी. चालेल, सुरुवात करूया तुमच्यापासून. सोपे सोपे प्रश्न आहेत आणि आत्ता सगळीकडे हवा आहेच तर महानगरपालिकेची. तर पहिला प्रश्न तुमच्यासाठी हा आहे की आपल्या महानगरपालिकेमध्ये आत्ता सध्या एकूण किती प्रभाग आहेत? काय बरं, ठीक आहे, काही हरकत नाही. तुम्हाला माहिती आहे प्रभाग? बरं, चालेल. टोटल नगरसेवक किती होणार आहेत हे माहिती आहे? नागरिकशास्त्र एवढंच नाही. बरं, चालेल, नो प्रॉब्लेम. तर येस, थांबा. आपल्यासोबत तुम्ही काय करता? मी आता अकॅडमीला. ओके, अकॅडमी आहे. तर काही आम्ही प्रश्न विचारतोय, त्याची योग्य उत्तरं दिल्यानंतर तुम्हाला एक छानसं गिफ्ट मिळणार आहे, जे तुम्हाला लोकशाहीसाठी अचिव्हमेंट असणार आहे तुमची. तयार आहात तुम्ही प्रश्नाला? चालेल. सगळ्यात पहिला प्रश्न महानगरपालिकेशी रिलेटेड आहे. तर आपल्या महानगरपालिकेमध्ये एकूण प्रभाग किती आहेत आत्ता नवीन? 17 काय?
थोडंसं येत आहे तुम्ही जवळ. 21. ठीक आहे. कन्फर्म उत्तर हवं आहे. 21. 21 प्रभाग ॲक्च्युली नाही आहेत. प्रभाग किती आहेत हे आपण थोड्या वेळानं सांगणार आहोत. अजून कोणी आहे का उत्तर देण्यासाठी? ठीक आहे, आपण यांना दुसरा चान्स देऊया का? चालेल. त्याला जोडून प्रश्न, महानगरपालिकेत नगरसेवक किती असणार आहेत आत्ताच्या? 23. 23. ठीक आहे. ॲक्च्युली उत्तर थोडंसं अलीकडे आलात तुम्ही आपण बाकीच्यांसोबत. बरं ठीक आहे, मला एक तुमच्याशी बोलायला आवडेल. तुम्ही वोटिंग करता? नाही अजून वोटिंग राईट्स मिळायचे आहेत. ठीक आहे, समजा वोटिंग राईट्स मिळाल्यानंतर किंवा तुमच्या हातात राज्य दिलं, फॉर एक्झाम्पल अख्खं कोल्हापूर दिलं, तर काय पहिली गोष्ट सुधारणा करावं असं वाटतं? रस्ते करणार, स्वच्छता व्यवस्थित ठेवणार कोल्हापूरमध्ये, बसची व्यवस्थित सोय करणार. अच्छा, बरं अजून एक, आम्ही भारतीय लोक पेपर नागरिकशास्त्राचा हे सदर करतोय. तर नागरिकशास्त्र शिकलाय तुम्ही? शाळेमध्ये शिकलाय नागरिकशास्त्र हा विषय? नव्हता शाळेमध्ये. अच्छा, शाळेत नव्हता. ठीक आहे. चालेल, काही हरकत नाही, बोलून छान वाटलं. आपण नागरिकशास्त्र या विषयावर प्रश्न विचारतोय आणि नागरिकशास्त्राबद्दल जी कोणी व्यवस्थित उत्तर दिलं, आणि तुम्ही जरा हुशार वाटताय मला. नाही एवढं तुमच्या नाही असं नाही. छान. नाही असं काही नाही आहे. सामान्य नागरिक महत्त्वाचं आहे आणि ह्या नागरिकांच्या शास्त्राबद्दल आपण आज विचारणार आहोत. सध्या महानगरपालिकेचं वार आहे. येस. तर आपल्या महानगरपालिकेमध्ये प्रभाग एकूण किती आहेत? आम्ही आता फॉर्म भरायला गेलेलो. 4 वॉर्डचं आमच्याकडे आहे. 2, 3, 15 आणि 14 असं काहीतरी आहे. बरं, टोटल महानगरपालिकेत प्रभाग किती आहेत? प्रभाग 81. 81. नवीन आत्ता जी बहुसदस्य झाली त्याप्रमाणे टोटल किती आहेत? सांगतो 2 मिनटं. भागिले 4. 2 मिनटं. आत्ताची सगळ्यात डिजिटल आहे त्यामुळे पटकन काही हरकत नाही आहे, त्यांना कॅल्क्युलेट करू दे. किती? 21 प्रभाग. 20 अगदी बरोबर उत्तर आहे. कॉंग्रॅच्युलेशन, थँक्यू. येस. दुसरा प्रश्न, आपल्या या महानगरपालिकेमध्ये आता 20 प्रभाग आहेत, तर ह्यामध्ये एकूण नगरसेवक किती होणार? 81. यांचं दुसरं उत्तर सुद्धा अगदी बरोबर आहे. ठीक आहे. चला, थोडंसं आता महानगरपालिकेचं थोडंसं बाहेर जाऊया, जिल्ह्यामध्ये येऊया. सगळ्यात महत्त्वाचं, आपले कोल्हापूरचे जिल्हाधिकारी कोण आहेत? येडगे. काय नाव सांगता येईल? पहिलं नाव सांगता येईल? पहिलं नाव नाही, मी येडगेनं भेटलोय खरं. अच्छा. तर त्यांचं नाव आहे अमोल येडगे. तिसरं सुद्धा उत्तर अगदी बरोबर आहे तुमचं. आणि 3 उत्तरं दिल्याबद्दल आपण त्यांना एक छानसं गिफ्ट देऊया. चालेल, गिफ्ट देऊया आपण पहिल्यांदा त्यांना, मग आपण तुमच्याशी बोलूया. एक छानसं गिफ्ट आहे. वर्ष संपतंय आपलं आणि वर्षानिमित्त सगळ्यात महत्त्वाचं नवीन वर्षात काय येतं तर ते आपलं छानसं कॅलेंडर येतं. ते एक छानसं आपण गिफ्ट देऊया. ही सुरुवात आहे, ही खरं तर लोकशाहीची अचिव्हमेंट आहे. आम्ही नागरिकशास्त्राविषयी करतो. येस, एक छानसं. तर आहे, बोलाल तुम्ही? बोलू शकता आमच्याशी थोडंसं? नहीं हम हिंदी है. ठीक है. आप कोल्हापुर के नहीं है? नहीं. ठीक है. कोई मराठी में बात? ठीक है. बोलू शकताय 5 मिनटं? हां बोल. चालेल. तर कोल्हापूरचे आहात तुम्ही? चालेल. तर आम्ही काही प्रश्न विचारतोय नागरिकशास्त्राबद्दल. नागरिकशास्त्र माहिती आहे तुम्हाला, शाळेमध्ये आपण शिकलेलं. काय वाटतंय नागरिकशास्त्राचा किती यूज होतोय आणि किती महत्त्वाचा आहे आपल्याला नागरिकांसाठी किंवा ओव्हरऑल विद्यार्थ्यांसाठी? नागरिकाचा उपयोग तर चांगला आहे, म्हणजे असं काही हे नाही. फक्त काही लोकांना म्हणजे त्याचं अवेअरनेस माहीत नाही, जास्त अवेअरनेस नाही. फक्त आता ते पहिला स्टार्टिंग लेवलला नव्हतं असं. आम्ही काही प्रश्न विचारणार आहे तुम्हाला आणि त्या प्रश्नाची जर योग्य उत्तरं दिली तर आम्ही एक छोटंसं गिफ्ट देणार आहे, जे आत्ता वर्षासाठी फार महत्त्वाचं आहे. तयार आहात तुम्ही? चालेल, आपण थोडंसं इथे येऊया, रस्त्याला अडचण नको. चालेल, तयार तुम्ही? चालेल. सगळ्यात महत्त्वाचं पहिला महानगरपालिकेच्या दृष्टिकोनातून, तर आत्ता कोल्हापूर महानगरपालिकेची निवडणूकसुद्धा आहे, तर यामध्ये टोटल किती प्रभाग असणार आहेत? टोटल माझ्या अंदाजे तरी 40 ते 50 काहीतरी आहेत असं. 50. हां. तर थोडंसं चुकलेलं आहे. ठीक आहे, आपण एक काम करू. तुम्ही नगरसेवकांच्या दृष्टीनं जर लक्षात ठेवत असाल तर कोल्हापूर महानगरपालिकेमध्ये नगरसेवक किती होणार आहेत? जे नगरसेवक आपल्याला मिळणार आहेत ते किती असणार आहेत संख्या त्याची? त्यांची तर 80% किती एक्झॅक्टली संख्या किती असणार आहे? संख्या एक्झॅक्ट नाही, कारण की सगळं प्रत्येकी महायुती आणि हे सगळं टोटल असं हे करू शकत नाही. जे नगरसेवक होणार आहेत आपल्याला ते नगरसेवक किती असणार आहेत साधारण महानगरपालिका? 100+ तर आहेत. 100+ आहे. ठीक आहे, काय हरकत नाही आहे. तर आता पूर्ण 10 वर्ष आपल्याला काही इलेक्शन तर झालेली नाही आहे आणि आत्ता आपल्या कोल्हापूरचे आयुक्त आहेत ते सगळं बघतायत. तर आपल्या महानगरपालिकेचे आयुक्त कोण आहेत? मंजुलक्ष्मी.
मंजुलक्ष्मी मॅडम. अगदी बरोबर. पहिलं उत्तर के मंजुलक्ष्मी असं त्यांचं पूर्ण नाव आहे. पहिल्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही बरोबर सांगितलेलं आहे. आता दुसरा प्रश्न थोडंसं महानगरपालिकेपासून आपण जिल्ह्याकडे जाऊया. ठीक आहे. तर आपल्या कोल्हापूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी कोण आहेत? जिल्हाधिकारी अमोल एडेवर काहीतरी आहे नाव. येते थोडंसं अगदी जवळ आहात तुम्ही. पूर्ण थोडंसं नाव प्रयत्न करू शकता. असं अमोल एडेवर काहीतरी आहे, म्हणजे आज माहिती आहे ना, फक्त मला एक्झॅक्टली आता हे येणार नाही. ठीक आहे, काय हरकत नाही आहे. राजकारणात आहे इंटरेस्ट तुम्हाला? ऐक आहे. ठीक आहे. तर आपल्या पूर्ण कोल्हापूर जिल्ह्यामध्ये टोटल महानगरपालिका किती आहेत? कोल्हापूर जिल्ह्यामध्ये कोल्हापूर महानगरपालिका एकच आहे ना, एकच आहे. उत्तर देऊ शकता कन्फर्म? किती महानगरपालिका आहेत कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जिल्ह्यामध्ये? पूर्ण जिल्ह्यामध्ये महानगरपालिका किती आहे? महानगरपालिका एकच आहे ना कोल्हापूर, दुसऱ्या कुठल्या इचलकरंजीचे म्हणजे जिल्ह्यामध्ये इचलकरंजी महानगर. टोटल किती आहेत मग? जिल्ह्याला किती महानगरपालिका झाल्या? जिल्ह्याला वेगळ्या होते ना. नाही, कोल्हापूर जिल्ह्याला महानगरपालिका किती झाल्या? बरोबर येत आहे तुम्ही. अगदी प्रश्नाच्या ट्रॅकवर आलेला आहे. फक्त उत्तर कन्फर्म आम्हाला हवं आहे, जेणेकरून आम्ही तुम्हाला. आपले ते इचलकरंजीमध्ये कोल्हापूर जिल्ह्यामध्येच येते. म्हणजे टोटल किती झाल्या? 2 झाले. 2 उत्तर कन्फर्म आहे. हां. चालेल. दुसरं पण प्रश्नाचं उत्तर तुम्ही अगदी बरोबर दिलेलं आहे. आणि आता सगळ्यात महत्त्वाचं, आता तुम्ही पॉलिटिक्समध्ये इंटरेस्ट आहेच म्हणून, तर आपल्या पूर्ण कोल्हापूर जिल्ह्यामध्ये टोटल खासदार किती आहेत? म्हणजे राज्यसभा आणि हे पण सोडून नाही नाही, फक्त लोकसभेचे खासदार. लोकसभेचे आपले आता हे आहेत आपले शाहूराजे आपले छत्रपती एकच आहेत? किती आहेत कन्फर्म सांगा. जिल्ह्याला, पूर्ण जिल्हा विचार करा. जिल्ह्याचा नकाशा डोळ्यासमोर आणा. धैर्यशील माने साहेब आणि शाहूराजे, म्हणजे ते कोल्हापूर. म्हणजे किती आहेत टोटल? 2. अरे, तिसऱ्या प्रश्नाचं पण उत्तर तुम्ही बरोबर दिलेलं आहे. खरंच म्हणजे लोकशाहीचे पाईक म्हणू शकतो, जाणकार म्हणू शकतो. आणि याच सगळ्या प्रश्नाचं उत्तर दिल्याबद्दल आम्ही एक छानसं तुम्हाला गिफ्ट पण देणार आहोत. आणि हे गिफ्ट सगळ्यात महत्त्वाचं आहे, कारण नवीन वर्ष सुरू होते. ठीक आहे. थोडंसं गिफ्ट प्लीज. तर हे छोटंसं गिफ्ट असणार आहे आमच्यासाठी, आणि हे खूप महत्त्वाचं आहे नवीन वर्षासाठी, जे तुम्ही नक्की आठवण म्हणून लावू शकता. हे आहे श्रीलक्ष्मी कॅलेंडर. लाटकर पब्लिकेशनकडून हे गिफ्टिंग पार्टनर आहेत, आणि या लाटकर पब्लिकेशनकडून एक छानसं गिफ्टसुद्धा तुम्हाला मिळतं आहे. आणि तुम्हालासुद्धा नवीन वर्षाच्या मनापासून शुभेच्छा. एक छानसा फोटो काढूया आपण. आणि जिथे जास्तीत जास्त चर्चा रंगल्या जातात अशा एका चहाच्या गाडीवर आहे आपण, आणि आपल्या सोबत सर आहेत. सर, आपलं नाव सांगा. विश्वजित तावडे, कोल्हापुरात आहात? हो येस कोल्हापूर. ठीक आहे, ठीक आहे. तर आम्ही नागरिकशास्त्र या विषयावर सध्या आमचा हा सदर आहे, आणि आम्ही भारतीय लोक म्हणजे पेपर नागरिकशास्त्राचा हा सदर आहे आमचा. आणि या दृष्टिकोनातून आपण काय करतोय, काही प्रश्न उत्तरांचा खेळ करतोय. जे कोणी उत्तर बरोबर देतील त्यांना एक छानसं गिफ्टसुद्धा देणार. सो तयार आहात तुम्ही? ठीक आहे, ठीक आहे. सगळ्यात सोपे प्रश्न आहेत. बरं, राजकारणात आहे इंटरेस्ट तुम्हाला? राजकारणात नाही इंटरेस्ट. अरे वा, फार कमी युद्ध बघायला मिळतं राजकारणात. ठीक आहे. आम्ही नागरिकशास्त्र या विषयावर, नागरिकशास्त्र हा विषय किती महत्त्वाचा वाटतो तुम्हाला? काय नागरिकशास्त्रामुळं तुम्हाला राजकारणातलं पूर्ण हे, परत ह्याच्या लोकसभेला किती सीट आहेत, राज्यसभेला किती आहेत, त्याचा तुम्हाला पूर्ण अंदाज मिळतो. ठीक आहे, ठीक आहे. आता काही प्रश्न विचारणार आहे. अगदी सोपे प्रश्न आहेत तुम्हाला, आणि आपण कोल्हापूरचे नागरिक म्हणून थोडे प्रश्न. ठीक आहे. सगळ्यात महत्त्वाचं, तर आता 10 वर्ष तर काय निवडणुका झालेल्या नाही आहेत, बरोबर? तर आत्ता महानगरपालिकेचे आयुक्त कोण आहेत? लेडीज आहेत, लक्ष्मी मॅडम. ठीक आहे. थोडंसं जवळ आला. अजून थोडासा प्रयत्न करणार का पूर्ण नाव येण्यासाठी? आयुक्त मॅडमचं नाव के मंजुलक्ष्मी. ओके, के मंजुलक्ष्मी. ठीक आहे, बरोबर आहे उत्तर तुमचं. पहिला प्रश्न बरोबर आहे. आता थोडंसं जिल्ह्याकडे जाऊया. अगदी बेसिक प्रश्न. कोल्हापूरच्या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी कोण आहेत? नाही, आता मात्र तुम्ही इकडे बघावं लागेल तुम्हाला. नाही. ठीक आहे. आपण तिसरा प्रश्न सगळ्यात महत्त्वाचा. बरं, मला सांगा, तुम्ही वोटिंग करता का? वोटिंग करतो. वोटिंग करतो. आणि आत्ता कोल्हापूर महानगरपालिकेची निवडणूकसुद्धा आहे, त्यात वोटिंग करणार आहे तुम्ही? तर त्याच रिलेटेड प्रश्न आहे. तर आपल्या कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकांसाठी टोटल प्रभाग किती असणार आहेत, जे आता नवीन नुसार? 20 प्रभाग. 20. अगदी तातडीनं उत्तर दिलेलं आहेत. कॉंग्रॅच्युलेशन. आणि आता त्यालाच जोडून प्रश्न, आपल्या कोल्हापूर महानगरपालिकेची जी निवडणूक होणार आहे, ज्याला 20 प्रभाग असणार आहेत, तर त्या 20 प्रभागांमध्ये नगरसेवक संख्या किती असणार आहे? 81. 81. अरे वा, म्हणजे राजकारणात इंटरेस्ट नाही म्हणता बराच छान उत्तर दिले. चालूचा विषय आणि घडामोडी बघा, चालू घडामोडी किती लोक वाचतात, आणि हे सुद्धा सगळ्यात महत्त्वाचं आहे. आणि तुम्ही छान आमच्या प्रश्नाची उत्तरं दिली, त्याबद्दल आम्ही तुम्हाला एक छानसं गिफ्टसुद्धा देणार आहेत. ठीक आहे. चलो, 1-2 मिनटं गिफ्ट प्लीज. तर लाटकर पब्लिकेशनकडून हे नवीन वर्षाचं छान असं कॅलेंडर आम्ही तुम्हाला गिफ्ट देतो आहे. थोडंसं हे कॅलेंडर, जेणेकरून तुम्हाला नवीन वर्ष लक्षात राहावं, आणि नवीन वर्षातच बघा वोटिंगसुद्धा करायचं आहे आपल्याला. तुम्हालासुद्धा नवीन वर्षाच्या मनापासून शुभेच्छा. एक छानशी स्माईल.
काका तुम्ही बोलू शकता माझ्यासोबत बिंदास. इथलेच आहेत ना तुम्ही? वोटिंग करणार आहे? वोटिंग करणार आहे का? वोटिंग करणार ना? बरं मला सांगा, आता चहा घेत घेत काही गप्पा होतात का राजकारणाविषयी वगैरे? काही सवय आहे तुम्हाला? राजकारणापासून आम्ही वंचित आहोत. म्हणजे लांब आहात, बरोबर आहे ना? पण वोटिंग करणार ना? कारण तुमच्या एका वोटिंगमुळे बघा अख्खा देशाचा पंतप्रधान सुद्धा येतो. ठीक आहे, तर त्या रिलेटेडच काही प्रश्न आम्ही तुम्हाला विचारतोय. तयार आहात तुम्ही? ठीक आहे, मला सांगा आपल्या कोल्हापूर महानगरपालिकेमध्ये टोटल प्रभाग किती असणार आहेत? 72 प्रभाग आहेत. 72. आत्ता नवीनच काढलेले आहेत, काही माहिती आहे त्याविषयी? नवीन काही माहीत नाही. बरं ठीक आहे, आपले जिल्हाधिकारी कोण आहेत माहिती आहे कोल्हापूर जिल्ह्याचे? ठीक आहे, बरं कोल्हापूर किती वर्ष राहता तुम्ही तरी? मला 32 वर्ष झाले कोल्हापुरात राहून. तर कोल्हापुरात दरवी आमदारकी खासदारकी हे शब्द तरी म्हणजे राजकारणापासून भले वंचित, पण आमदारकी खासदारकी माहीत असेल. तर आपल्या पूर्ण कोल्हापूर जिल्ह्याला टोटल खासदार किती आहेत? 11 आहेत. खासदार 4 आहेत. 4 आहेत. काही नावं सांगू शकाल? खासदार निवेदिता माने आहेत, त्यांचा तो मुलगा धैर्यशील माने. टोटल खासदार. ठीक आहे, भले तुम्ही उत्तरं चुकीची दिली आहेत, पण तुम्ही वेळात वेळ काढून बोललात त्याबद्दल मनापासून धन्यवाद. इकडं आहेत, काय बोलू शकतो मी? सॉरी, बोलू शकतो का काही? हां सॉरी, मराठी बोलू शकतो ना? हे आम्ही नागरिकशास्त्र, आम्ही भारतीय लोक पेपर नागरिकशास्त्राचं हे सदर आहे आमचं प्रसारमाध्यमच्या दृष्टिकोनातून. त्यात आम्ही काही प्रश्न उच्चारणार आहोत आणि त्याची उत्तर दिल्यानंतर एक छानसं गिफ्ट मिळणार तुम्हाला. ठीक आहे, हे जरा जाणकार आहेत का? चालेल, यांच्याशी बोलूया का आपण? जाणकार वगैरे काही नाहीये. नाही काय हरकत नाही आहे. बरं, काही बेसिक प्रश्न. आम्ही नागरिकशास्त्राला जरा जास्त फोकस करतोय, कारण नागरिकशास्त्र आपल्याला बघा 20च मार्काला होता टोटल 100पैकी, बरोबर आहे ना? तर नागरिकशास्त्राचं महत्त्व किती वाटतंय तुम्हाला या आत्ताच्या पिढीला? नागरिकशास्त्र आत्ताच्या पिढीला नागरिकशास्त्र म्हणजे पॉलिटिक्समध्येच येतं ना. नागरिकशास्त्र, नागरिकांचं शास्त्र, शास्त्र म्हणजे ज्यात अधिकार कर्तव्य वगैरे असतात. नाही, चांगलं आहे. म्हणजे कमी मार्कासाठी आहे ते. ॲक्च्युली आत्ताच्या सध्याच्या स्थितीला ते जास्त मार्कासाठी पाहिजे. अगदी बरोबर आहे. तर त्या रिलेटेड आम्ही काही तुम्हाला प्रश्न विचारणार, त्याची योग्य उत्तरं दिल्यानंतर आम्ही तुम्हाला गिफ्ट. तुम्ही कोल्हापूरचे आहात? हो, कोल्हापूर. किती वर्ष कोल्हापुरात राहत आहे? वयाची 54 वर्ष झाली. 54 वर्ष कोल्हापुरात राहत आहे, बरोबर? ठीक आहे, आता काही बेसिक प्रश्न तुमच्यासाठी, त्याची व्यवस्थित उत्तरं दिल्यानंतर तुम्हाला गिफ्ट मिळणार. ठीक आहे, पण गिफ्ट ही अचिव्हमेंट असणार आहे आपल्यासाठी. तुम्ही लोकशाहीचा एक सजग कार्यकर्ते आहात. ठीक आहे, चालेल. तर आता कोल्हापूर महानगरपालिकेची निवडणूक लागणार आहे. यामध्ये टोटल प्रभाग किती असणार आहेत? प्रभाग 21 प्रभाग असणार आहेत. टोटल कन्फर्म सांगा उत्तर. प्रभाग 21 प्रभाग 21. बरं थांबा. ठीक आहे, किती प्रभाग? 20 असणार आहेत आणि 81 उमेदवार असणार आहेत. 81 नगरसेवक आपण निवडून. अरे बापरे, म्हणजे डबल धमाका केलेला आहे. एकाच प्रश्नात दोन्ही उत्तर दिले. दोन्ही प्रश्नाची उत्तर दिल्याबद्दल थँक्यू. आता सगळ्यात महत्त्वाचं थोडंसं जिल्ह्याकडे जाऊया आपण. कोल्हापूर जिल्ह्यात आपण राहतो, तर या कोल्हापूर जिल्ह्याला टोटल खासदार किती? लोकसभेचे खासदार किती? 288 लोकसभेचे कोल्हापूर जिल्ह्यासाठी लोकसभेचे फक्त जिल्ह्यासाठी 27 खासदार. ठीक आहे, उत्तर चुकलेलं आहे, पण त्याला रिलेटेड वेगळा प्रश्न. आपल्या पूर्ण कोल्हापूर जिल्ह्यामध्ये टोटल महानगरपालिका किती? कोल्हापूर जिल्ह्यामध्ये महानगरपालिका एकच, नाही सॉरी 2. एक आता इचलकरंजी नवीन झाली ती, आणि ही कोल्हापूर महानगरपालिका. अरे वा. तिसऱ्या पण प्रश्नाचं उत्तर अगदी बरोबर दिलेलं आहे. आता सगळ्यात महत्त्वाचं, थोडंसं आपण वर जाऊया. काही नावं लक्षात राहतात का बघूया. तर 10 वर्ष तरी आपल्या इथं कोल्हापूर महानगरपालिकेची निवडणूक झाली नाही, पण आत्ता हे सगळा डोलारा आयुक्त सांभाळत आहेत. तर त्या आयुक्तांचं नाव काय कोल्हापूर महानगरपालिकेच्या? मॅडम आहेत नाव? थांबा. नाही अहो, त्यांना येऊ दे. नाही, आयुक्तांचं नाव नाही माहिती. बरं ठीक आहे, थोडंसं पुन्हा एकदा जिल्ह्याकडे. माहिती आहे पण आठवत नाही. ठीक आहे, काही हरकत नाही. तर कोल्हापूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आत्ताच सध्याचे कोण आहेत? नाही. ठीक आहे, पण तरी पण तुम्ही 3 प्रश्नांची उत्तरं व्यवस्थित दिलेलं आहात, त्याबद्दल मनापासून धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच बातचीत केल्याबद्दल. अजून कोण वाटते तुम्हाला उत्तरं देतील असं? येस, जरा तुमच्याशी बोलूया का? बोलाल माझ्याशी? ठीक आहे. चलो काय बरं, थोडक्यात आम्ही हे सदर करतोय, आम्हाला तुमच्याकडून काही गोष्टी पाहिजे. थोडंसं पुढे ना, खात बोलूया आपण. ठीक आहे, चालेल.
तर आपण नागरिकशास्त्रावर जास्त फोकस करतोय. शिकलाय नागरिकशास्त्र, काय आठवत आहे? जास्त नाही, पण त्यात अधिकार कर्तव्य वगैरे काय आठवत आहे? शाळेमध्ये आपण शिकलो. कामात ना आम्हाला वेळ मिळत नाही. अच्छा, पण आम्ही हा पुढे नेतोय नागरिकशास्त्र, काय वाटतं तुम्हाला? मला तर सध्या सत्य परिस्थिती अशी आहे की लोकांना काम करण्याशिवाय पर्याय नाही. फक्त काम करणे हाच पर्याय राहिला आहे लोकांकडे. चालेल, काही हरकत नाही आहे. मला मनापासून असू दे मनापासून शुभेच्छा. थँक्यू. नाही जस्ट असू दे. चालेल, तर अशा पद्धतीच्या बघू शकता संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत आणि कोल्हापूरचे नागरिक हे स्वतः लोकशाहीचे पाईक आहेत आणि त्यांना प्रत्येक प्रश्नाची उत्तरंसुद्धा माहिती आहेत. आपल्याला खूप छान रिस्पॉन्स मिळतो आहे. खरं तर आपण एका चहाच्या गाडीवर आहोत आणि जिथं राजकारणाच्या किंवा नागरिकशास्त्राच्या सगळ्याच गोष्टीच्या चर्चा जिथं रंगतात तिथे हा चहाचा गाडा आहे आणि या चहाच्या गाड्यावर आपल्याला खूप छान असा रिस्पॉन्स मिळालेला आहे. चला तर आपण पुढे बघूया, अजून वेगवेगळ्या या लोकशाहीबद्दलचं ज्ञान कितपत लोकांना आहे हे बघणार आहोत. चला तर. संध्याकाळची वेळ आहे, लोक एन्जॉय करतात आणि ह्या ठिकाणीच बऱ्याच गप्पा होत असतात आणि त्याच गप्पांमध्ये आज आता आपण सामील होणार आहोत आणि त्यांना काही प्रश्न विचारणार आहोत. सर्वप्रथम येस, बोलायला तयार आहे का म्हटलं? काही प्रश्न आम्ही विचारणार आहोत, त्याची छानशी उत्तरं द्यायची आहेत तुम्हाला आणि त्यानंतर गिफ्ट मिळणार. चालेल. मला सांगा, आता आपण नागरिकशास्त्रावर फोकस करतोय. नागरिकशास्त्र फक्त 20 मार्काला होता, तर काय वाटतंय नागरिकशास्त्र किती महत्त्वाचं आहे आपल्या इथं विद्यार्थ्यांसाठी किंवा आत्ताच्या पिढीसाठी? काय नागरिकशास्त्र चांगलाच आहे. बरोबर आहे ना, म्हणजे अधिकार कर्तव्य सगळीच कळतात. तर काही प्रश्न आम्ही तुम्हाला विचारणार, त्याची तुम्हाला उत्तर द्यायचे आहेत, त्यानंतर एक गिफ्ट मिळणार तुम्हाला जे वर्षासाठी महत्त्वाचं असणार आहे. ठीक आहे. आपल्या कोल्हापूरच्या महानगरपालिकेच्या निवडणुका तर 10 वर्ष झालेल्या नाही आहेत आणि आत्ता संपूर्ण डोलारा ज्यांच्याकडे आहे ते म्हणजे आपले आयुक्त. त्या कोल्हापूरच्या महानगरपालिकांच्या आयुक्तांचं नाव काय? लक्ष्मी के लक्ष्मी. 70% बरोबर आहे. थोडेसे 2 शब्द राहिलेले आहेत, सांगू शकाल? बरं ठीक आहे, आपण दुसरा प्रश्न विचारूया. थोडंसं के मंजू लक्ष्मी. के म्हणजे कन्फर्म? चालेल. पहिलं प्रश्नाचं उत्तर अगदी बरोबर दिलेलं आहे. आता महत्त्वाचा प्रश्न, महानगरपालिकेपासून आपण थोडंसं जिल्ह्याकडे जाऊया. तर आपल्या कोल्हापूरच्या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी कोण आहेत? थांबा प्रॉम्प्ट करू नका, 2च मिनिटं. लक्षात या. बरं ठीक आहे. कोल्हापूर किती वर्ष राहता? कोल्हापूर मी जन्मच झालेला आहे. ठीक आहे, म्हणजे कोल्हापूर जिल्हा तुम्ही फिरलेला असं म्हणाल, काय हरकत नाही आहे. तर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आपल्या टोटल महानगरपालिका किती आहेत? महानगरपालिका आपली आता एक तर ही आपली आहे, इचलकरंजी 2 तर 2 आहेत. कन्फर्म. चालेल, या पण प्रश्नाचं उत्तर अगदी बरोबर दिलेलं आहे तुम्ही. आता महत्त्वाचं, आमदारकी खासदारकी हे शब्द पॉलिटिक्समध्ये आहे इंटरेस्ट? एवढा काय नाही आहे माझा. बातम्या बघण्यापुरता आहे, म्हणजे आहे ना इंटरेस्ट? ठीक आहे. तर आमदारकी खासदारकी हे शब्द गेले असतील कानावरून. ठीक आहे. तर आपल्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये टोटल खासदार किती आहेत? खासदार आपले 1 2 जिल्ह्यामध्ये 4 आहेत. ठीक आहे. काय नावं सांगू शकाल? किती आहेत कन्फर्म? खासदार आपले हे राहुल माने. आपले खासदार इथले शाहू महाराज आणि कोण दुसरे? आणि हे अगदी बरोबर येत आहे तुम्ही. येते 1 मिनिट. ठीक आहे. टोटल किती? टोटल आपले 4. ठीक आहे. उत्तर थोडंसं चुकलेलं आहे, पण तरी पण तुम्ही छान आमच्या प्रश्नाची उत्तर दिलीत. त्याबद्दल आम्ही एक छानसं तुम्हाला गिफ्ट देणार आहोत, जे नवीन वर्षासाठी महत्त्वाचं आहे. देऊया? चल गिफ्ट प्लीज. सगळ्यात महत्त्वाचं नवीन वर्षाचं महत्त्वाचं असतं ते कॅलेंडर आणि आपण लाटकर पब्लिकेशनतर्फे एक छानसं श्री लक्ष्मी कॅलेंडर जे तुम्ही घरी लावायचं आहे, जेणेकरून आमची आठवण म्हणून आणि लोकशाहीची एक अचिव्हमेंट म्हणून हे लावायचं आहे. आणि तुम्हालासुद्धा नवीन वर्षाच्या मनापासून शुभेच्छा. चालेल. नेक्स्ट आपण त्यांच्याशी बोलूया का थोडंसं? ते जरा हुशार वाटतात आम्हाला. चालेल. 1-2 मिनटं या. चालेल. बरं ठीक आहे. आपण नागरिकशास्त्रावर बोलतोय आणि नागरिकशास्त्र माहिती आहे शिकलाय शाळेमध्ये. जो किती मार्काला होता आठवते? तुमच्या वेळी किती होता? आमच्या वेळी 20 मार्काला असेल. 20 मार्काला. आत्तासुद्धा एक 20 मार्कालाच आहे. तर हा 20 मार्काला असलेला नागरिकशास्त्र किती महत्त्वाचा वाटतो तुम्हाला आत्ताच्या पब्लिकसाठी, आत्ताच्या यूथसाठी? महत्त्वाचंच आहे ते, कारण त्यामुळे सगळं राजकारण कळते त्याच्यावरून. बरोबर. मग आम्ही तुम्हाला काही प्रश्न विचारणार आहोत,
त्याची योग्य उत्तर देणार आम्हाला? चालेल. सगळ्यात सोपा प्रश्न, जेव्हा वोटिंग केलं, किती वोटिंग केलं आत्तापर्यंत? गेली की 18 वर्षापासून गेली तरी 20 वर्ष केलं असेल. बरोबर, ठीक आहे. तोच प्रश्न अगदी सोप्पा, तुम्हाला वोटिंगचा अधिकार कितव्या वयात मिळतो? 18 वयात कन्फर्म आहे? कन्फर्म. 18. अगदी बरोबर उत्तर आहे. पहिल्या प्रश्नाचं योग्य उत्तर दिलेलं आहे तुम्ही. आता कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पूर्ण टोटल खासदार किती आहेत, म्हणजे लोकसभेचे? 5 खासदार असतील. 5 खासदार असतील, एवढं कन्फर्म नाही. कन्फर्म नाही, म्हणजे उत्तर आपण पास करूया का? चालेल चालेल, ठीक आहे. आता सगळ्यात महत्त्वाचं, आपल्या कोल्हापूर जिल्हा परिषदेशी काय संपर्क आहे तुमचा? ठीक आहे. आपल्या जिल्हा परिषदेचे CEO कोण आहेत सध्या? कार्तिकेयन. अरे बापरे, संपर्क नसला तरी माहिती आहे, हे सुद्धा उत्तर अगदी तुम्ही बरोबर सांगितलेलं आहे. येस, सगळ्यात आता महत्त्वाचं, थोडंसं अवघड प्रश्न विचारूया आपण यांना. चालेल. आपल्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये, आता तुम्ही बघत असाल, वाचत असाल, महाराष्ट्रामध्ये टोटल जिल्हे किती आहेत? काय कन्फर्म नाही एवढं. ठीक आहे, थोडंसं कोल्हापूर होतूया पुन्हा एकदा. तर आपल्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये टोटल तालुके किती? 18 तालुके असतील. 18? बरोबर, काही कन्फर्म उत्तर आहे समजूया की? चालेल. पुन्हा एकदा त्याच कोल्हापूर जिल्ह्यामध्ये येऊया. जिल्ह्यामध्ये टोटल आमदार किती? 8 आमदार असतील. 8. कन्फर्म. ठीक आहे. उत्तरं भले चुकलेले असतील, पण तुम्ही आमच्याशी गप्पा मारल्या आणि नागरिकशास्त्राबद्दल मतसुद्धा व्यक्त केलं, त्याबद्दल मनापासून आभार आहे तुमचे. थँक्यू. येस, जरा आपण यांच्यासोबत गप्पा मारूया. छान हुशार वाटतात, मागासपासून उत्तरं मागून देत होती. चालेल चालेल. आम्ही नागरिकशास्त्र या विषयावर फोकस करतोय. आम्ही भारतीय लोक, अर्थात पेपर नागरिकशास्त्राचा हे आमचं सदर आहे आणि नागरिकांचं शास्त्र सगळ्यात महत्त्वाचं आहे. पण किती वाटते तुम्हाला, किती महत्त्वाचं वाटतंय नागरिकांचं हे शास्त्र? बऱ्यापैकी चांगलंच आहे ना. बरोबर, नागरिकशास्त्र विषय पाहिजे. जो 20 मार्काला आहे तो पूर्ण आहे असं वाटतं तुम्हाला? पाहिजे. ठीक आहे. आता त्याबद्दलच काही आपण प्रश्न विचारावं यांना, आणि या प्रश्नाची योग्य उत्तर दिल्यानंतर आम्ही एक छानसं गिफ्टसुद्धा देऊ तुम्हाला. ठीक आहे, तयार? कोल्हापूर किती वर्ष राहता तरी? मी 30 वर्ष. बरं, मला सांगा, कोल्हापूर जिल्ह्यामध्ये टोटल जिल्ह्यामध्ये महानगरपालिका किती आहेत? जिल्ह्याच्या 7. 7. काही महानगरपालिका, काही नावं सांगाल? इचलकरंजी महानगरपालिका, इचलकरंजी, परत वडगाव. महानगरपालिका नगरपालिका राहिल्या. महानगरपालिका मग इचलकरंजी आणि कोल्हापूर 2च महिना. बरोबर, 2. अगदी बरोबर. पहिलं व्यवस्थित उत्तर दिलेलं आहे पहिल्या प्रश्नाचं. ठीक आहे, पहिला प्रश्न अचीव केलेला आहे तुम्ही. आता सगळ्यात महत्त्वाचं, आपल्या संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्याला टोटल सगळे मिळून खासदार किती? 2. नावं सांगाल? माने, छत्रपती शाहू महाराज. अरे वा, दुसरा प्रश्न दिलेला आहे. आता बघूया हॅट्रिक करतायत काय. आता जवळच आहे आणि तुम्ही बरं इथे कोल्हापुरात बरीच वर्ष राहताय, पण तर आपल्या पूर्ण कोल्हापूर जिल्ह्यामध्ये टोटल तालुके किती आहेत? 12. बरोबर, कन्फर्म, अगदी बरोबर उत्तर आहे. टोटल आपल्याकडे 12 तालुके आहेत जिल्ह्यामध्ये. आणि आता मात्र थोडेसे अवघड प्रश्न विचारू तुम्हाला? चालेल. अरे तुम्ही प्रॉम्प्ट करत होते हे सर. चालेल चालेल चालेल. टोटल आपल्या संसदेमध्ये एकूण खासदार किती? 277 ना. टोटल खासदारांची संख्या? 377 ना. नाही, उत्तर 2 वेळा झालेलं आहे. अजून एकदा चान्स घ्या आणि कन्फर्म उत्तर सांगा. 700च्या आसपास काहीतरी असावे तुम्ही. ठीक आहे, उत्तर भले चुकलेलं आहे. अजून एक प्रश्न त्यांना विचारूया आणि त्या प्रश्नाचं उत्तर मला वाटतं यांना विचारूया आपण या प्रश्नाचं. अरे नाही नाही, असू दे ना, काय हरकत आहे. तुम्ही सोबत आहात त्यामुळे प्रश्न विचारणं महत्त्वाचं आहे. चालेल. किती वर्ष कोल्हापूरात राहता तुम्ही? आम्ही कोल्हापूर बाहेरचे आहे. ओके, ठीक आहे. महाराष्ट्रातनं तर आहे ना? ठीक आहे. तर टोटल महाराष्ट्रामध्ये जिल्हे किती आहेत? महाराष्ट्रामध्ये हो. ठीक आहे. कुठून आहात तुम्ही? कोगेगाव म्हणून, कोगेगाव करवी. अच्छा, म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यातच आहात ना तुम्ही? मग ठीक आहे, काय हरकत नाही आहे. बरं, जिल्हा परिषदेशी काही संपर्क तुमचा? चालेल. तर आपल्या जिल्हा परिषदेचे CEO कोण आहेत सध्याचे?
बरं सोपा एकदम सोपा प्रश्न. आपण थोडंसं जिल्ह्याकडे आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातलेच आहे ते, फक्त गाव कोल्हापूरच्या थोड्याशा अगदी 5-6 किलोमीटर गाव असेल मे बी. ठीक आहे, 10 किलोमीटर गाव आहे. तर कोल्हापूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी कोण आहेत? माहिती आहे जिल्हाधिकारी? ठीक आहे. बरं महानगरपालिकेचे आयुक्त जे आता डोलारा सांभाळत आहेत, खरं तर नगरसेवक नाही आहेत, कोण आहेत आपले आयुक्त? ठीक आहे, काही हरकत नाही आहे. पण आम्ही नागरिक शास्त्राचं सदर जे घेतोय ते कसं वाटतंय तुम्हाला? नागरिक शास्त्र विषय किती महत्त्वाचा वाटतोय? चांगला आहे. आणि अधिकार कर्तव्य सगळ्याच गोष्टी कळतात या संदर्भात. आता आम्ही सदर घेतोय आणि नागरिकांचं महत्त्वाचं शास्त्र आहे. तुम्ही नागरिक आहात, काय वाटतंय नागरिक शास्त्राबद्दल अभ्यास वाढला पाहिजे? लोकांना. चालेल. आणि बातचीत केल्याबद्दल मनापासून धन्यवाद. तुमचे सुद्धा मनापासून धन्यवाद. तर अशा पद्धतीनं आपल्याला सगळ्यात संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत, संमिश्र उत्तरं येत आहेत आणि अतिशय छान उत्तरं देत आहेत. आणि महत्त्वाचं सगळ्यात लोकशाहीबद्दल खूप जाणकार आहेत ही सगळी लोक. तर आम्ही भारतीय लोक अर्थात पेपर नागरिक शास्त्राच्या या सदरामध्ये आत्ता आपण बरोबर ज्येष्ठ नागरिक बसलेले आहेत. खरं तर सगळ्यात जास्त तरुण म्हणलात तरी चालेल, सगळे ज्येष्ठ नागरिक आहेत आणि यांच्यासोबत आपण एक छोटासा खेळ खेळणार आहोत, प्रश्नोत्तराचा खेळ खेळणार आहोत आणि बघूया आपण कशा पद्धतीनं त्यांना नागरिकशास्त्र आहेत. आम्ही सर्वप्रथम कोण येते सुरुवात तुमच्यापासून करूया, चालेल? आपण नागरिकशास्त्राला जास्त फोकस करतोय, तर सध्या नागरिकशास्त्राचा किती महत्त्व वाटतं तुम्हाला इथं यूथवर? आता नागरिकशास्त्राचं महत्त्व म्हणजे काय? नागरिकाचं जे शास्त्र आहे तिचं दुसरं काय असणार आहे? महत्त्व आपण ठेवलं तर आहे. नागरिक या शब्दाचा अर्थच असा आहे की नगरवासीय नागरिक, आणि तो कसा पाहिजे ते ज्याचे ते नाही. अगदी, म्हणजे हे नागरिकशास्त्र आहे, थोडक्यात नागरिकांचं शास्त्र आहे. तर आम्ही काही प्रश्न विचारणार आहोत तुम्हाला आणि प्रश्नोत्तराचा खेळ खेळूया आपण. चालेल. पेपर वाचता सगळे? वाचता सगळे पेपर? ठीक आहे, काय हरकत नाही आहे. तर प्रश्न काही विचारणार, त्याची फक्त तुम्हाला उत्तर द्यायचे. ठीक आहे, रेडी? तर आता कोल्हापूर महानगरपालिकेची निवडणूक सुरू आहे आणि या निवडणुकीमध्ये टोटल महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये प्रभाग किती असणार आहेत? आता काय मला एवढं माहिती नाही वाटतं. 81. बरं, ठीक आहे. एक काम करू आपण, त्यांना जोडून थोडासा प्रश्न. प्रभाग राहू दे आपले. टोटल थांबा मी सांगतो, तिथं येतो. चालेल. टोटल आपले नगरसेवक किती असणार आहेत? 81 कन्फर्म? अरे वा, पहिल्याच प्रश्नाचं उत्तर अगदी बरोबर दिलेलं आहे. बहुतेक वाचन भरपूर आहे वाटतं तुमचं. ठीक आहे. चालेल. दुसरा प्रश्न जिल्ह्याविषयी विचारूया आपण. आपल्या कोल्हापूर जिल्हा आहे, या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी कोण आहेत? मॅडमचं नाव आठवण जिल्हाधिकारी आठवण झाली. कोणाला येत असेल तर फक्त हात वर करा, मी येतो तिथं. ठीक आहे. जिल्ह्याचे अमोल हेडगे. अगदी बरोबर उत्तर आहे पहिल्याच प्रश्नाचं. ठीक आहे. तुम्हाला त्याला जोडून दुसरा प्रश्न. काय झालंय, आपल्या महानगरपालिकेच्या निवडणुका 10 वर्ष झालेल्या नाहीत, त्यामुळे हा जो डोलारा आहे तो सध्या आयुक्त सांभाळत आहेत. तर त्या कोल्हापूर महानगरपालिकेच्या आयुक्तांचं नाव काय? कन्फर्म असेल तर लक्ष्मी थांबा. शुभलक्ष्मी. थोडंसं जवळ येत आहे पण ठीक आहे, चालेल. तर आपल्या महानगरपालिकेच्या आता निवडणुका होतात. पॉलिटिक्समध्ये आहे इंटरेस्ट तुम्हाला वाचण्यासाठी किंवा पॉलिटिक्समध्ये आहे इंटरेस्ट? नाही, एवढं काय नाही. ठीक आहे, काय हरकत नाही आहे, पण वाचन होत असेल रोज. चल, तर आपल्या महानगरपालिकेच्या ज्या निवडणुका आहेत त्यामध्ये टोटल प्रभाग किती असणार आहेत? थांबा. 81 प्रभाग. 81. नवीन सदस्यांनुसार किती प्रभाग असणार आहेत? 81. उत्तर चुकलेलं आहे, काही हरकत नाही आहे, पण 81 नाही आहेत. ते किती प्रभाग आहेत फक्त हात वर करा, मी येतो तिथे. चला, प्रभाग किती आहेत टोटल? 20. अगदी बरोबर उत्तर आहे पहिल्या प्रश्नाचं. बरं, कोल्हापूरमध्ये किती वर्ष राहता तुम्ही? 10 वर्ष राहतो. 10 वर्ष राहतो, म्हणजे आपल्या पूर्ण जिल्ह्याचं बऱ्यापैकी माहिती असेल तुम्हाला. ठीक आहे, अशी अपेक्षा करतो. तर आपल्या पूर्ण कोल्हापूर जिल्ह्यामध्ये महानगरपालिका किती आहेत? कोल्हापूर जिल्ह्यामध्ये महानगरपालिका किती आहेत? एक आहेत. कन्फर्म? एक आहेत. ठीक आहे, आपण यांना विचारूया. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये महानगरपालिका किती आहेत? महानगरपालिका संख्या किती? पालिका कोल्हापूर फक्त एकच. हो, आम्हाला माहीत असले. तुम्हाला? ठीक आहे, चालेल. बरं, आमदार पॉलिटिक्समध्ये आहे इंटरेस्ट? राजकारणामध्ये इंटरेस्ट आहे का?
म्हणजे वाचायला बघायला वगैरे हां तुम्हाला इंटरेस्ट काय वाचण्यापुरता वाचण्यापुरतं आहे. स्वतः भाग घेणं अजिबात आवडत नाही. अगदीच म्हणजे वाचायला आहे इंटरेस्ट. तर काही लोक म्हणतात ते मला पटतं, इतकं गलिच्छ काय नाही. ठीक आहे, हे पण नागरिकांना बघा म्हणजे तुम्हाला अधिकार आहे बोलण्याचा, त्यामुळे हे पण नागरिक शास्त्रामध्येच येतं. सो तुम्हाला पण अगदीच. तर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये खासदार किती आहेत? कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 3 आहेत. 3 खासदार. काही नावं सांगाल? हां नाही बघा कन्फर्म असेल तर. नाही, माझं तसं लक्षात राहत नाही. ठीक आहे. स्मरणशक्ती कमी आहे. अरे रे, काही हरकत नाही आहे. आपण ठीक आहे, कोल्हापूर जिल्ह्यामध्ये टोटल खासदार किती? 4 कन्फर्म आहे. 4 उत्तर चुकलेलं आहे. येस, कोणी करेक्ट. आपण पुन्हा एकदा तुमच्याकडे. तुम्ही कोल्हापुरात किती वर्ष आहात? नाही, आता मी 10 वर्ष झाले मला इथे. 10 वर्ष झालेले आहेत. ठीक आहे, पण कोल्हापूरचा आमदार खासदार की हे डोक्यात आला असेल, कानावर तरी आला असेल मे बी. तर किती खासदार आहेत कोल्हापुरात, काय सांगू शकाल? जिल्ह्यामध्ये टोटल म्हणजे आता माझं कसं आहे, व्हिडिओ स्क्रीन असल्यामुळे जास्त मला त्याचं हे नाही, पण ते बंटी पाटील, मुन्ना माडिक यांचे सगळे माझे कनेक्ट. अच्छा, हे म्हणजे कानात ऐकून आणि संपर्क आहे. ठीक आहे. आता थोडंसं महाराष्ट्राकडे येऊया. महाराष्ट्रामध्ये जिल्हे किती आहेत? 27. ठीक आहे, थोडंसं अगदी आलेलं आहे जवळपास. चालेल. बरं, राजकारणात इंटरेस्ट असणारे कोणी आहेत काय ते राजकारणात? अच्छा, ठीक आहे. चलो, राजकारणामध्ये इंटरेस्ट आहे? थोडी बहुत माहिती आहे. बरोबर. तर आपल्या पूर्ण महाराष्ट्रामध्ये टोटल आमदार किती? महाराष्ट्रामध्ये हो, विधानसभेचे आमदार किती? 288. 288 बरोबर आहे ना उत्तर? अगदी बरोबर आहे. 288. 2 प्रश्नांची उत्तरं तुम्ही बरोबर दिलेली आहेत. आता थोडंसं पुढे जाऊन टोटल आपले खासदार किती? टोटल भारतामध्ये खासदार किती आहेत? 542. थोडंसं म्हणजे अगदी 1 इंच फक्त थोडंसं पुढं जायचं आहे किंवा मागे यायचं आहे. किती कन्फर्म आकडा? चालेल, तर उत्तर आहे 543. मी छान प्रश्नाची उत्तर दिली, त्याबद्दल आम्ही तुम्हाला एक छानसं गिफ्ट देणार आहोत. चालेल, 1-2 मिनटं आपण गिफ्ट घेऊया. छान प्रश्नांची उत्तर दिलीत त्याबद्दल हे तुम्हाला छानसं गिफ्ट मिळतं आहे. हे आत्ता सध्या वर्षासाठी नवीन वर्ष आहे आणि नवीन वर्षाचा सुद्धा तुम्हाला मनापासून शुभेच्छा. हे लाटकर पब्लिकेशनकडून श्री लक्ष्मी कॅलेंडर आहे. तर अशाच पद्धतीनं संमिश्र अशा प्रतिक्रियासुद्धा आलेल्या आहेत. बऱ्याच चांगल्या प्रश्नांची उत्तरं आहेत आणि खरं तर हा जो नागरिकशास्त्र आहे हा 20 मार्काचा नागरिकशास्त्र आहे. खरं तर याचा विषय झाला पाहिजे आणि आत्ताही काळाची गरज आहे हेच सांगण्यासाठी आपण प्रसारमाध्यमाकडून आम्ही भारतीय लोक अर्थात पेपर नागरिकशास्त्राचा हे सदर घेतलं आणि या सदरामध्ये आपण बऱ्याच प्रश्न विचारले, त्याची चांगली उत्तरंसुद्धा आलेली आहेत. तर अशाच पद्धतीनं लोकशाहीच्या अज्ञानाला लागलेला हा कॅन्सर आहे हा क्युरा लाईफ सेंटर कडून बरा करूया आणि लोकशाहीच्या दृष्टीने एक आपण निरोगी पाऊल उचलूया.